नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाची माहिती आपले नातेवाईक मित्र यांच्यापर्यंत पोहोचते. मित्रांनो, काल जी पुणे हडपसर येथे जी घटना घडली, आता त्या घटनेचा वृत्तांत लगेच वाहिन्यांनी त्यांच्या परीने घ्यायला सुरुवात केली. पण हा जो जिवंत बॉम्ब सापडला, तर याचं खरं सत्य काय? हा जिवंत बॉम्ब होता का? तर मीडियाने सांगितलं हा कामधेनू इस्टेटमध्ये ठेवला होता. तो कामधेनू इस्टेटमध्ये नव्हता, तो बॉम्ब होता उषा किरण हॉस्पिटलमध्ये. तिथे एक व्यक्ती उषा किरण हॉस्पिटलमध्ये पहिल्या मजल्यावरती आली आणि त्याने तो जो बॉक्स आहे तो बॉक्स ठेवला त्याने बाथरूममध्ये. हे एका त्या मावशीने पाहिलं आणि तिथे एक विलास नावाची व्यक्ती आहे, त्याने ताबडतोब तो बॉक्स बाहेर आणला. आता ते काय म्हटले की त्याचं जे टायमिंग लावलं होतं ते 7 तासाच लावायचं होतं. आता लक्षात घ्या, त्या रोडवरती कामधेनू इस्टेटमध्ये हे एक 4-5 दुकानं मोबाईल शॉपीचे आहेत, एक टेलरचं दुकान आहे, पलीकडं ड्रेनेज आहे. ते उडवण्यासारखं काही नाही आणि ज्यांना कोणाला बॉम्ब ब्लास्ट करायचा असतो ते 7 तासाचं टायमिंग लावणार नाहीत कधीच. मग पोलीस स्क्वॉड आलं, त्यांनी ग्लायडिंग सेंटरला नेलं, त्याला डिफ्यूज केलं, अजून त्याचा तपास चालू आहे. म्हणजे अजून पक्क ठरलेलं नाही की त्याची रेंज काय होती आणि तो खरोखर बॉम्ब आहे का, किंवा ते खरोखर जिवंत बॉम्ब होता का, ह्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लक्षात. आणि तिथूनच बघा 2 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे साधारणतः 500 ते 1000 फुटावरती हडपसर पोलीस स्टेशन आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हडपसर पोलीस स्टेशनपासून फार तर 2 मिनिटाचंच अंतर आहे, तिथून जास्त नाही. उषा किरण हॉस्पिटल म्हणजे जो रोड 17.5 नळीकडे जातो त्या रोडवरती हे हॉस्पिटल आहे. तर पोलीस चौकीच्या शेपटा मागेच हा बॉम्ब ठेवला गेला. ही किती केविलवाणी गोष्ट आहे, म्हणजे खूप दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल. आणि समोर काय आहे, जिथं त्यांनी बॉम्ब ठेवायचा प्रयत्न केला त्याच्या पलीकडे एक भाजी मंडई आहे आणि तिथे काही जास्त पब्लिक नसतं, म्हणजे वर्दळीचं किंवा टार्गेट करण्यासारखं तिथं असं काहीही नव्हतं. हे फक्त कुणीतरी केलेली एक खोड किंवा चुकीचा केलेला हा एक प्रयत्न आहे. आणि त्याला काय करायचं की पोलिसांची दिशाभूल करायची आणि काहीतरी काड्या करत राहायच्या. आता इथं ATS आलं होतं, बॉम्ब स्क्वॉड आलं होतं. हडपसरमध्ये काय आतंकवादी राहतात का? तुम्ही बघा त्या बॉम्बचा कसं त्याचं टायमिंग, एक सायकलचं किंवा आपण जो फुटपंप आहे तशा पद्धतीने त्याचं टायमिंग सेट केलेलं होतं. पण ते काय आता शेवटपर्यंत काही कळलं नाही. पण तिथे टार्गेट करण्यासारखं असं काही नाही. त्याच्यामुळं नागरिकांनी तिथं भिण्याची काहीही गरज नाही आहे किंवा कुठल्याही पद्धतीचं मनात काहीही काळं पांढरं आणू नका. आणि तिथे टार्गेट करण्यासारखं म्हणजे काहीच असं मोठं नव्हतं की म्हणजे काही सोन्या चांदीची दुकानं आहेत किंवा काय आहे, किंवा कुठं काय मोठं सिनेमागृह आहे व जिथे काय पब्लिकचा मोठा मॉब जमा होणार आहे. आणि 7 तासाचा कोण टायमर लावतो? ज्याला ही घटना करायचीच त्याने 1 तासात लावून तो इथून पूर्ण 100-150 किलोमीटर जाऊ शकला असता. म्हणजे ही एक केलेली एक खोड आहे, पोलिसांची केलेली एक खोड आहे आणि जनतेची केलेली एक दिशाभूल आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, अशा गोष्टींना बळी पडू नका. आणि आजचा विषय कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.